नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आणि या बालेकिल्ल्यात गुन्हेगारांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ॲक्शन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी थेट घटनास्थळी नेऊन धिंड काढत कायद्याचा धाक दाखवलाय. भावली डॅम परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेडे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्तू आडोळे, अर्जुन सिंधू आडोळे, देविदास कचरू भगत आणि अजय भूषण दाल भगत या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना दिनांक 15 रोजी इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडणी करताना सांगितलंय की आरोपींनी ठिकठिकाणी लोकांना गोळा करून हा हल्ला केला होता. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी आणि इतर साहित्य जप्त करणे बाकी आहे, तर दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. तसेच या घटनेतील सोनं आणि इतर वस्तू अद्याप हस्तगत झालेल्या नसल्यानं त्या रिकव्हर करणं आवश्यक आहे. त्यामुळे आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आलेली होती. मात्र न्यायालयानं आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पावसाळ्यामध्ये भावली धरण परिसर आणि येथील नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे दाखल होत असतात. मात्र काही स्थानिक टवाळखोर पर्यटक आणि महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी कठोर भूमिका घेत अशा प्रकारांना अजिबात गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींना थेट भावली येथील घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली आहे. यावेळी आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं घोषवाक्य वधवून घेत कायद्याचा धाक दाखवण्यात आलाय. तसेच इगतपुरी शहरातूनही आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना कडक संदेश देण्यात आलाय. तर नागरिक आणि पर्यटकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत करत आभार मानलेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील एक कुटुंब 12 जुलै रोजी सायंकाळी भावली खुर्द येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेलं होतं. फिर्यादी सौ पूनम किरण भागवत या आपल्या कुटुंबासह तेथे फिरत असताना 2 अनोळखी तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवत अश्लील प्रकार सुरू केला. फिर्यादींचे पती किरण भागवत यांनी जाब विचारल्यानंतर आरोपी संतप्त झाले. यावेळी वाद वाढत गेला आणि आरोपींनी फिर्यादींच्या पतीस धक्काबुक्की करत दमदाटी केली. यानंतर पीडित कुटुंब नाशिककडे परत निघाले असता आरोपींनी तब्बल 15 किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करत आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने त्यांच्या कारच्या काचा फोडत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आलाय. तसेच सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून देण्यात आलेत. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 9 संशयितांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे अद्याप फरार आहेत. इगतपुरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एकीकडे पर्यटन स्थळांची सुरक्षितता आणि दुसरीकडे कायद्याचा धाक या दोन्ही बाबींचा समतोल राखत पोलिसांनी उचललेलं हे पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोकमत.com साठी किरण नाईक,